नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार मित्रांनो. मी तुम्हाला जवळपास विशेषतः पुणेकरांना मी पाठीमागच्या 4 दिवसापासून सातत्याने सांगत आलेलो आहे. सध्या पाऊस हा फक्त कोकण किनारपट्टीलगत आणि वरती पुण्याचा काही भाग, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील 2-3 जिल्हे, या जिल्ह्यामध्ये खूप मोठं थैमान घालण्याची शक्यता आहे. त्याची कारणं मी त्या पद्धतीने तुम्हाला सांगत होतो की मुंबईवरून जो घाटमाता आहे, जो पुण्याकडचा उतार आहे मित्रांनो, हे पहा. तुम्ही पाहू शकता, ही कर्जतपासून इकडचा जो भाग आहे, खाली जी पुण्याकडे वाहणाऱ्या नद्या आहेत छोट्या, आणि त्याच्यावरची ही जी प्रकल्प आहेत ती भरून ओसंडतील अशा पद्धतीचा धोका वाटत होता मित्रांनो. बघा, तुम्ही पाहू शकता की ही शिवाली आहे, कामशेत आहे, परत शिराडे, परत इंगलू म्हणजे पौल. तसेच मित्रांनो, ही जी खाली आहे ती संपूर्ण ह्या नद्याचे वाहनी ही पुण्याकडे आहे, आणि ते पुण्यातून जात असल्यामुळे पुण्यामध्ये जे आत्ता तांडव आहे सध्या, खूप संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी पुण्यामध्ये दाखल झालेले असतात. माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या दिंडीचं प्रस्थान होत असतं, आणि त्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा असताना केवळ या भीमाशंकर किंवा ही जी डोंगर रांग आहे सह्याद्रीची, त्यामध्येच पाऊस चालू आहे, आणि तो सुद्धा 2 दिवसात थांबणार आहे. परंतु सध्या जी दाणादाण उडालेली आहे, आपण पाहत आहात मित्रांनो, बाजूला जो व्हिडिओ चालू आहेत, पिंपरी चिंचवड आहे, देहू आहे, आळंदी आहे, पुण्यात काय अवस्था आहे बघा. खूप मोठ्या प्रमाणात महापुराची स्थिती निर्माण झालेली आहे. पिंपरी चिंचवडच्या सुद्धा पुलावरून किती पाणी वाहत आहे, कशी स्थिती आहे ती तुम्ही आत्ताच पाहिली आहे. आणि हे पावसाचं प्रमाण हे मी सकाळीसुद्धा सांगितलेलं आहे की हा पाऊस पुढे अहिल्यानगरपर्यंत त्याचा जोर राहील, जुन्नर वगैरे. कारण तसाच जुन्नर, अकोला, नाशिकचा जो अकोला तालुका आहे त्या परिसरात, अकोल्याच्या माझ्या एक सहकारी मित्रांनी सुद्धा फोन केला होता. त्यांना मी सांगितलं होतं की 3 तारखेनंतर तुमच्याकडे पाऊस येणार आहे. ते त्यांचं काय स्थिती आहे ती मला आत्ता समजलेली नाही, परंतु त्यांचा कॉल येईलच समजा. आणि हे जुन्नर, परत पुढे बोटा, परत ही गावं तुमच्या लक्षात येतात का बघा, चाकणच्या बाजूची आहेत, आणि इकडं पार राहुरीपर्यंत त्याचा जोर आहे. अहिल्यानगर, राहुरी आणि श्रीरामपूरच्या बाजूला थोडा कमी आहे पाऊस, परंतु इकडं सिन्नरला आहे, परत कोपरगाव, येवला, निफाड. तसेच ही जी सध्याची स्थिती आहे पुण्यात पाऊस पडलेला, तो पाऊससुद्धा सध्या येलो अलर्ट चालू आहे. लवासा वगैरे परिसरात सध्यासुद्धा खूप मोठी रिपरिप चालू असल्यामुळे ही स्थिती तयार झालेली आहे मित्रांनो. आणि मला एकच सांगायचं आहे की हा पाऊस आणखी जवळपास आज रात्रीसुद्धा 6च्या दरम्यान किंवा उद्या पहाटेसुद्धा पुण्याला अतिशय धोका आहे. या वरच्या धरण परिसरामध्ये खूप मोठा पाऊस पडणार आहे. एखाद्या वेळेस धरणाला धोका निर्माण होण्याची भीती वाटते मित्रांनो. इथं जवळपास बघा, खूप अतिशय जोराचा पाऊस होणार आहे. जो उतार सगळा पुण्याकडेच आहे त्याचा, आणि उद्याची पहाटसुद्धा धोकादायक आहे. आणि सकाळच्या 9च्या सुमारास तर पुण्यालाच जवळच पाऊस चाकण वगैरे तिकडून पुढे सरकून तो शिरूरकडे सरकतो आहे. त्यामुळे पुण्याला खूप धोक्याचं वातावरण आहे. माझ्या
पुणेकर बांधवांनी काळजी घ्यावी आणि याची स्थिती ही उद्या दुपारी पाऊस थोडा पुढे सरकेल, नाशिककडे जाईल जरा, त्यामुळे पुण्यात काही प्रमाणात हलक्या स्वरूपाच्या रिमझिम पाऊस चालूच राहील 7 तारखेलासुद्धा, म्हणजे दुपारी. आणि साधारणपणे पुण्यातला पाऊस हा सायंकाळी 5च्या दरम्यान थोडा घटलेला असेल आणि ती वरचीसुद्धा स्थिती जी आहे म्हणजे अलर्ट, ऑरेंज अलर्ट, ते सुद्धा पुढे सुरतकडे सरकल्यामुळे नाशिक आणि पुण्याचा धोका टळेल. आणि मित्रांनो, ते परत आणखी नाशिक परिसरामध्ये 8 तारखेला पहाटे परत आणखी ते डोकं वर काढेल आणि गोदावरी नदीला वणी वगैरे जो भाग आहे ते गोदावरीला सुद्धा महापूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळं नाशिकच्या म्हणजे गोदावरीचा जो दुसरी नदी असेल ती निफाडकडून वाहणारी, नाशिकमधून गोदावरीला सुद्धा बऱ्यापैकी पाण्याचा फ्लो असणार आहे त्र्यंबकेश्वर वगैरे तिकडून. आणि नाशिकच्या जी निफाडकडून येणारी जी नदी आहे ती खाली गोदावरीलाच मिळते, पण त्यासुद्धा नदीला महापूर येण्याची शक्यता आहे. वणी परिसरातून येणारं पाणी आणि ते जायकवाडीकडे पोहोचण्याची शक्यता दिसते मित्रांनो. तर एकंदरीतच हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, परंतु महत्त्वाची माहिती आपल्यास दिलेली आहे. सध्या पुण्यामधली जी पूरपरिस्थिती आपण पाहिलेली आहे. ओके मित्रांनो, धन्यवाद. आपण आपल्या दादाचं ॲग्रो विश्वा मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अगोदर 8 दिवस 4 दिवस अगोदर तुम्हाला सुचविण्यात येतं की पूरपरिस्थिती वगैरे याची माहिती पाहिजे असेल तर आपल्या दादासोबत कनेक्ट होण्यासाठी दादाच्या ॲग्रो विश्वा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा.